रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ होलिका दहन म्हणजेच शिमगा यावर्षी 2 मार्च 2026 सोमवार या दिवशी आलेली आहे होळी। फाल्गुन पौर्णिमेला होळिकेचा सण साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये हा सण शिमगा या नावाने देखील ओळखला जातो। होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये केलं जातं। या दिवशी जवळपास प्रत्येक घरामध्ये होळी साजरी केली जाते। जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जात असते। घरातील आजारपण, वाईट लहरी, क्लेश यासारख्या गोष्टी देखील नष्ट होतात। जीवनातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते। त्यामुळे या दिवशी जवळपास प्रत्येक घरामध्ये होळीचा सण हा साजरा केला जातो। होळीचं पूजन केल्याने आपल्या हातून काही चुका गोष्टी घडल्या असतील तर त्याचे क्षय होत जाते, असं होळी साजरी करण्यामागचं खूप मोठं महत्त्व आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामध्ये होळीचा सण कसा साजरा करायचा, होळीची पूजा कशी करायची, होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे, त्याचबरोबर होळीच्या आधी किंवा त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत, त्यापैकी एखादी वस्तू तुम्ही आणली तरीही चालेल। त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनसंपत्ती भरभरून येईल, लक्ष्मी मातेचा आशीर्वादही मिळेल। तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणत्या वस्तू आपल्याला आणायच्या आहेत हे देखील मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला फाल्गुन महिना, होळीची पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा अशा अनेक नावाने ओळखले जाते। याच दिवशी आपण होळी किंवा शिमगा साजरा करत असतो। वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, वाईट दृष्टिकोन या होळीमध्ये जाळून टाकून चांगले विचार, सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे। फाल्गुन पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये होलिका दहन केलं जातं। अनेक गावामध्ये किंवा शहरामध्ये मोकळ्या पटांगणात होळी दहनाचा कार्यक्रम असतो। आपल्या हिंदू धर्मात होळी या सणाला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी शिमगा किंवा होळी हा सण साजरा केला जातो। काही ठिकाणी पौराणिक कथेनुसार शेणापासून होलिका आणि भक्त प्रल्हाद बनवलेल्या होळीवर ठेवले जातात आणि सायंकाळी सर्व कुटुंबासह होळीची पूजा करून होलिका दहन केलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं वेगळं असं एक वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे होळीच्या सणाला सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे। तसेच शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात। असं केल्याने देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते। होलिका दहनाच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी होळीची पूजा केली जाते आणि मग सूर्यास्तानंतर होलिका दहन केलं जातं। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलीवंदन साजरे होते। होलिका दहनाच्या आधी होलिकेची पूजा केली जाते तर सायंकाळी होळीची पूजा करायची असते। आपल्या सर्वांना माहिती आहे की होलिकेची पूजा किंवा होलिका दहन हे सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळात करणे खूप शुभ समजलं जातं। तर होलिकेची पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 2 मार्च 2026 म्हणजे सोमवार या दिवशी सायंकाळी 6:40 पासून ते 9:10 होलिका दहन आहे। त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये होलिका दहन जे आहे तर ते करू शकता। सायंकाळी आपल्याला होलिकेचं पूजन आणि होलिका दहन करायचं आहे। होळीची पूजा करण्यापूर्वी भगवान नरसिंहाचे ध्यान करावे आणि त्यानंतर प्रल्हादाची पण पूजा करावी। चंदन, अक्षदा आणि फूल अर्पण करून नमस्कार करावा। त्यानंतर होळीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी। होलिका दहन म्हणजे काय तर आपल्या घरातील, मनातील आणि आजूबाजूच्या वाईट विचारांचा नाश होय। त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर छोटीशी का होईना एक होळी बनवली पाहिजे। पण ही होळी बनवताना आपण लाकडी ओंडके किंवा शेणाच्या गौऱ्या वापरायच्या आहेत। आपण होळी बनवताना किंवा होळी पेटवल्यानंतर प्लॅस्टिकच्या वस्तू, रबर, रसायनयुक्त वस्तू किंवा मांसाहारी वस्तू मध्ये टाकू नका। फक्त शेणाच्या 5 गौऱ्या मिळून जरी होळी पेटवली तरी सुद्धा चालू शकतं। आपापल्या दारामध्ये ज्या ठिकाणी होळी बनवायची आहे तेथील जागा स्वच्छ करून तिथे सडा टाकायचा, होळी करायची। तुम्ही लाकडी ओंडके किंवा गौऱ्या पेटवून होळी करायची। होळीच्या भोवती छानशी अशी रांगोळी काढायची आहे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर होळीसमोर थोडंसं पाणी अर्पण करायचं। होलिकेला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आणि हार घालायचा, धूप दीपाने ओवाळायचा आहे आणि त्यानंतर होलिकेला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीमध्ये ठेवायचा आहे। या दिवशी विशेष करून पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो। या दिवशी पुरणपोळीचाच मान असतो।
असतो. त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून होळिकेला पुरणपोळीचा नैवेद्य बनवून दाखवायचा आहे. होळीमध्ये आपल्याला दक्षिणा देखील टाकायची आहे. तुम्ही 1 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं असं टाकू शकता. त्यानंतर नारळ फोडायचा आहे, नमस्कार करायचा आहे, मग होळी पेटवायची आहे आणि अग्निदेवतेला मनापासून नमस्कार करायचा आहे. होळी पेटवल्यानंतर लगेच होळीला पाठ दाखवून जायचं नाही, तर उलट या दिवशी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी होळी दहन होताना पाहायचे आहे, कारण ते आपल्याला आपल्या मनातील नकारात्मकता जाळून टाकत असते, अशी देखील मान्यता आहे. होळी पेटवल्यानंतर 5 फेरे आपण असे पाणी टाकत मारायचे आहेत. आजूबाजूला लहान मुले असतील तर बोंबा मारायच्या आहेत. होळीला प्रदक्षिणा घालतात. तर अशा पद्धतीने आपण होळीचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व अडचणी या अग्नीत सोडून पुढे जायचं आहे, असा याचा समज आहे. या दिवशी आपण शिमगा तर साजरा करतोच, पण या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा असते. पौर्णिमा म्हटलं की आपण माता लक्ष्मीसाठी या दिवशी अनेक उपाय करत असतो. बऱ्याच ठिकाणी होळीच्या आधी किंवा त्या दिवशी घरामध्ये नक्कीच काही वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद टिकून राहत असतो. कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागत नाही. या दिवशी काही उपाय केले तर देवी लक्ष्मी नेहमी घरामध्ये वास करत असते. जीवनामध्ये सुख समृद्धी येते, कारण पौर्णिमा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजनेचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. तर आता मी तुम्हाला काही 5 लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही एक जरी खरेदी केली तरी त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होणार आहे. या वस्तू सर्वांना खरेदी करण्यासारख्या आहेत. अनेक वेळा असं होतं की बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही आयुष्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही. घरात वास्तुदोष निर्माण होतो. तर मग हे सर्व आपल्या घरामध्ये टिकून राहावं यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या, तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे आंब्याच्या किंवा अशोकांच्या पानाचं तोरण. हे काय सर्वजण बनवून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकतात. या होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला असं आंब्याच्या पानाचं तोरण तुम्ही नक्कीच लावा. पौर्णिमेच्या दिवशी किंवा होलिका दहनाच्या दिवशी सकाळी हे तोरण लावणं शुभ मानलं जातं. तोरण दारावरती लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, उलट सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते. त्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी जर पौर्णिमेला तुम्ही असं तोरण लावलं तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये वास करेल. आपण काय दररोज आपल्या दरवाजावरती आर्टिफिशियल फुलांचं पानांचं तोरण लावत असतो, पण ते फक्त शो पुरतंच किंवा दिसायलाच फक्त आकर्षक छान दिसत असतं. पण अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपण खऱ्याखुऱ्या पानांचं तोरण लावलं पाहिजे. त्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे होळीच्या या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच असं तोरण लावा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिकचं महत्त्व तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण आहे. तर सर्वांनाच माहीत असेल की या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक लावायचं आहे किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला तुम्ही स्वस्तिक लावू शकता किंवा उंबरठ्यावरती चांदीचं पण स्वस्तिक तुम्ही लावू शकता किंवा मग तुम्ही कुंकवाने पण काढलं तरीही चालेल. ज्यांना चांदी घेणं शक्य नसेल त्यांनी लाल कुंकवाने काढून दोन दंडक जरी बाजूला दिले तरी देखील चालतील. मात्र तुम्ही प्लॅस्टिकचं किंवा कागदाचं स्वस्तिक लावू नका किंवा घेऊ पण नका. शक्य असेल तर चांदीचं किंवा पंचधातूचं पण स्वस्तिक तुम्ही घेऊ शकता. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून स्वस्तिक हे चिन्ह कुंकवाने काढा आणि चांदीचं किंवा लावा. तुम्ही बघा, कोणतंही शुभकार्य करताना आधी स्वस्तिक काढलं जातं. घरातल्या उंबरट्यापासून ते घरात होणारं शुभकार्य असो, एखादं मंगल कार्य असो किंवा अगदी सत्यनारायणाची पूजा असो, प्रत्येक कार्यामध्ये स्वस्तिक काढल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही. स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. स्वस्तिक हे सूर्याचं आसन आहे, त्यामुळे स्वस्तिकचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही चांदीचं किंवा पंचधातूचं स्वस्तिक नक्की खरेदी करून लावा किंवा कुंकवाने स्वस्तिक काढून तुम्ही स्वस्तिकची पूजा केली तरीही चालेल. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे धातूचं कासव. कासव हे वास्तुशास्त्रामध्ये शुभांचं प्रतीक मानलं जातं. होळीच्या शुभ मुहूर्तावरती पण तुम्ही पंचधातूचं कासव घरी आणू शकता
या कासवाच्या पाठीवर बऱ्याच वेळा श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असतं. ज्या घरामध्ये धातूचं कासव उत्तर दिशेला तोंड करून ठेवलं जातं तिथे पैशाची कधीही कमतरता भासत नाही. जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव ठेवलं असेल तर नक्कीच तुमची प्रगती होत जाते. पण हे कासव घरामध्ये ठेवताना ते जमिनीवर न ठेवता आपल्याला पाण्यामध्ये किंवा तांदळामध्ये ठेवायचं असतं. ज्या कासवाच्या पाठीमागे तुम्हाला आकडे दिसतील म्हणजे जे नंबर दिसतील तर ते कासव तांदळात ठेवायचं. ज्या कासवाच्या पाठीमागे आकडे नसतील ते कासव जे आहे तर ते पाण्यामध्ये ठेवायचं असतं. पौर्णिमा तिथीला घरामध्ये धातूचं कासव आणणं खूप शुभ मानलं जातं. घरामध्ये धातूचं कासव ठेवल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते. हे कासव स्फटिक, तांबे किंवा चांदी यासारख्या धातूने बनलेलं असावं असं मानलं जातं की ज्या घरामध्ये हे कासव असतं तिथे पैशाची कधीही कमतरता भासत नाही. असे कासव ऑफिस किंवा दुकानामध्ये ठेवल्याने तिथे पण प्रगती होत असते. व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता ही कमी होत असते. घरात कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तर असं या धातूच्या कासवाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जर तुमच्याकडे धातूचं कासव नसेल तर होळीच्या शुभ मुहूर्तावरती पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच धातूचं कासव खरेदी करा. त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे सुद्धा शुभ मानलं जातं. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी नक्की खरेदी करा, कारण पौर्णिमा ही तिथी सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे. जर तुमच्याकडे असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील तुम्ही करा. श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं. श्रीयंत्राच्या प्रभावाने देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही. यासह घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक कामामध्ये त्या व्यक्तीला यश मिळत असते. उत्पन्नाचे नवीन नवीन स्तोत्र निर्माण होत असतात. कर्जापासून मुक्ती मिळते. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुख शांतीच्या भावनेने करा. श्रीयंत्रावर अभिषेक करताना श्रीसूक्ताचं पठण करा किंवा एखादा महालक्ष्मीचा मंत्र म्हणा. असं म्हणतात की श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते. त्याचबरोबर धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानलं जातं. ही पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. त्यामुळे अनेक जण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करत असतात. ही पूजा विधीपूर्वक केल्याने घरामध्ये सुख, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी कायम टिकून राहत असते. अशा प्रकारे हे श्रीयंत्र खूप प्रभावी मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख. शंख हा समुद्रामध्ये सापडतो. शंख हा विजय, समृद्धी आणि शांती, प्रसिद्धी, कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानलं जातो. शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं म्हणतात की जिथे शंख आहे तिथे लक्ष्मी मातेचा, देवीचा वास असतो. अनेकांच्या घरात छोटासा का होईना देवघरामध्ये शंख पाहायला मिळतो. पूर्वी तर कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शंखनाद केला जायचा आणि आजही काही घरामध्ये शंखनाद केला जातो. कोणतेही कार्य शंखाशिवाय अपूर्ण असते अशी मान्यता आहे. आयुर्वेदानुसार शंख वाजवणं खूप चांगलं मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जो व्यक्ती शंख वाजवतो त्याची तब्येत ही खूप चांगली राहत असते. देवी लक्ष्मी, माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातामध्ये दक्षिणामुखी शंख आहे. त्याचे तोंड दक्षिणेकडे उगवते, त्याला दक्षिणावर्ती शंख म्हणतात आणि शंख घरामध्ये ठेवला जातो. त्यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. जर घरात शंख असेल तर देवांबरोबर शंखाचीही पूजा अवश्य करा. याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होत असतात. जो शंख पूजेसाठी ठेवला आहे त्याला वाजवू नका आणि घरामध्ये वादविवाद त्यामुळे होतात. शंखात नेहमी पाणी भरून ठेवावे. त्यामुळे तुमच्याकडे जर शंख नसेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच शंख खरेदी करा. आता मी तुम्हाला ज्या काही 5 वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत. त्यामुळे यापैकी तुमच्याकडे कोणती वस्तू नसेल तर ती वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करा या पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या आधी आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याची स्थापना करा. यापैकी जरी एक वस्तू तुम्ही खरेदी केली तरी सुद्धा चालेल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास नक्कीच राहील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.